जे उमेदवार बी.एड झालेले आहेत आणि डी.एड झालेले आहेत, तसेच जे शिक्षक सेवेमध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार टी.ई.टी पात्र करण्यासाठी पात्र आहेत, अशा शिक्षकांसाठी सुवर्णसंधी म्हणजे नुकतीच महाराष्ट्र राज्याची टी.ई.टी परीक्षा झाली आणि काल 27/11/2025 पासून CTET परीक्षेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्याला आपल्या सोयीचं सेंटर मिळावं म्हणून बरेचसे उमेदवार लगेच फॉर्म भरण्याच्या तयारीला सुद्धा लागलेले आहेत. तर महत्त्वाची सूचना म्हणजे त्याचं एक माहितीपत्रक आहे, ब्रोशर. ते आपण जर डाउनलोड करून घेतलं तर आपल्या मनातले बरेच संभ्रम हे पक्के दूर होतात. सगळ्यात अगोदर ज्या उमेदवारांनी याच्यापूर्वी कधी CTET दिलेली असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. त्यांनी त्यावेळेचाच त्यांना पासवर्ड वापरता येणार आहे. परंतु जे उमेदवार आता पहिल्या वेळेस देत आहेत CTET, त्यांनी स्वतःचं लॉग ऑन करणं गरजेचं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतःचं पूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव, जन्मतारीख, जेंडर आणि आपला ॲड्रेस, तसंच इन्फॉर्मेशन साठी आयडेंटिटी प्रूफ आपल्याला काहीतरी मागितलेलं असतं. बँक पासबुक म्हणा, वोटर ID म्हणा, किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा अन्य प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला त्यासाठी चालू शकतं. तर शक्यतो आधार लिंक असलेले डॉक्युमेंट आपण द्यावं, म्हणजे जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपलं डिजिलॉकरमध्ये आपण जर उत्तीर्ण असो तर सर्टिफिकेट यायला मदत होईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती स्टेप झाल्यानंतर आपण आपला अर्जाचा क्रमांक एका ठिकाणी व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे. आपण बनवलेला पासवर्ड लिहून ठेवायचा आहे आणि तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. ते डॉक्युमेंट आपल्याला जतन करून ठेवावं लागणार. दुसरं म्हणजे आपण ॲप्लिकेशन भरायला सुरुवात केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जेव्हा अभ्यासक्रम पेपर निवडीच्या स्टेपला जातो, म्हणजे अर्जामधील दुसऱ्या स्टेपला जातो, की ज्याच्यामध्ये आपल्याला पेपर फर्स्ट द्यायचा, एक सेकंड द्यायचा आहे, हे आपण ठरवतो. त्यावेळेस काही ठिकाणी आज आणि 2-3 दिवसात असं काही प्रॉब्लेम जाणू शकतो की आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव दिसणार नाही, किंवा त्याआधी आपल्याला जे परीक्षा सेंटर निवडायचं आहे ते परीक्षा सेंटरचे नावं दिसणार नाही किंवा ते टॅबच दिसणार नाही. त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं रजिस्ट्रेशन करून ठेवावं, फॉर्मही जमेल तेवढा भरून ठेवावं, पण पेमेंट करू नये आणि सबमिशन करू नये. 2-3 दिवस वाट पाहावी की हे जे प्रॉब्लेम आहेत छोटे छोटे ते सॉल्व्ह होतील. फॉर्म भरण्यापूर्वी जसं आपल्याला डी.एडचे मार्क आणि त्याची टक्केवारी, किंवा CGP असेल तर किती CGP आहे, बी.एडचे मार्क, टक्केवारी किंवा CGP असेल तर किती CGP आहे, फोटो 3.5x4 सेंटीमीटर अशा आकारामध्ये आपण एक तयार ठेवावं. आपली सहीसुद्धा 3.5 सेंटीमीटर इतक्या रुंदीची आणि म्हणजे लांबीची आणि त्याची उंची 2 पर्यंत असावी. फोटो 100 KB पर्यंत आणि सिग्नेचरचे आहे 30 KB पर्यंत आपण तयार ठेवी. आणि एक 2-3 दिवसांनी जेव्हा सेंटर उपलब्ध होतील तशा वेळेस फॉर्म आपण सबमिट केला तर आपल्याला हवं ते सेंटर मिळू शकेल. आणि अभ्यासासाठी सुरुवात करावी. सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.